महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे, त्यामुळे मराठी भाषेचं कुठेही नुकसान होईल अशा प्रकारचा निर्णय महायुतीचं सरकार कधीही घेणार नाही। आजच रात्री राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी केंद्राकडनं आलेली आहे याबाबतची एक बैठक ठेवलेली आहे, पण जो GR देखील शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांकडनं निघाला याच्यामध्ये 1ली ते 5वी महाराष्ट्रातील सर्व शाळांना मराठी हे अनिवार्य आहे आणि 3री भाषा म्हणून हिंदी किंवा भारतातील कुठलीही भाषा आपण घेऊ शकतो। 20 विद्यार्थी त्या भाषेला झाले म्हणजे हिंदीच्या ऐवजी कोणाला संस्कृत घ्यायचं असेल, कोणाला तमिळ घ्यायचं असेल, कोणाला तेलुगू घ्यायचं असेल तर त्या शाळेची जबाबदारी आहे की शिक्षक किंवा ऑनलाईन पद्धतीने ती भाषा शिकवता आली पाहिजे आणि त्यामुळे मराठी भाषा ही महाराष्ट्राची भाषा आहे। अभिजात भाषेचा दर्जा हा मराठीला केंद्रातीलच लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिला, हे देखील विसरता कामा नये। आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आज बैठक घेऊन सगळ्यांचं म्हणणं ऐकणार आहेत आणि सरकार अत्यंत मराठी भाषेच्या विषयीबाबत संवेदनशील आहे। मनसेकडनं आता ठिकठिकाणी शाळेच्या बाहेर सही मोहीम राबवत आहे, कुठे राजकारण सुरू झालं? लोकशाहीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला आपली भूमिका मांडण्याचे अधिकार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा पद्धतीने सह्यांची मोहीम घेत असेल तो लोकशाहीमध्ये त्यांना तो अधिकार आहे। सर, ही जी भाषा लागत आहे तर तुम्ही ती गुजरातमध्ये जाता असं देखील आपल्या महाराष्ट्रामध्येही हिंदी भाषा लादली गेलेली नाही। 3री भाषेचं धोरण जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आलं, GR मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की हिंदी ऐवजी दुसरी कुठलीही भारतीय भाषा विद्यार्थ्यांना घ्यायची असेल तर ते घेऊ शकतात आणि त्यामुळे हिंदी भाषा लादली गेली असं काही म्हणणं संयुक्तिक नाही। संजय राऊतांचं म्हणणं आहे की भारताच्या राजधानीमध्ये मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत, त्यांच्यामध्ये आता हिंदीची सक्ती केली आहे। असं आहे की माननीय संजय राऊत साहेबांना वरिष्ठ नेते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना जर ह्या पॉलिसीबद्दल काही आक्षेप असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेटून आपलं म्हणणं मांडावं। तर का आता पुन्हा आता अबू आझमी यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे वारी संदर्भातलं। वारीमध्ये गर्दी होते, मात्र नमाज पठण करत असताना तिथे गर्दी आली त्यावरती तक्रार करतात। अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे। सातत्याने महाराष्ट्रातलं वातावरण कशा पद्धतीने खराब होईल, कायम हिंदू मुस्लिम राजकारण करायचं। आषाढी वारीला 800 वर्षाची परंपरा आहे। आषाढी वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक ओळख आहे आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या इथनं आळंदीवरनं पालखी निघते, संत तुकाराम महाराजांच्या इथनं देहू इथनं ती पालखी निघते। करोडो लाखो वारकरी पायी प्रवास करून पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात। मुस्लिम समाजाचे देखील अनेक बांधव हे त्या वारीमध्ये सहभागी होतात, चालत जातात आणि वारीमध्ये सेवा देतात। त्यामुळे अबू आझमी कायम प्रक्षोभक वक्तव्य करतात, त्यांच्यावर कडक कारवाई महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे। त्यातच माजी आमदार वासिफ शेख यांनी देखील वादग्रस्त विधान केलं। औरंगजेब हा पवित्र माणूस आहे आणि राजकारणासाठी त्यांना बदनाम केलं जातं असं देखील। औरंगजेब हा क्रूर राज्यकर्ता होता, ज्यांनी आपल्या स्वतःच्या वडिलांना बादशाह शहाजहांना 8 वर्ष कैदेत ठेवलं, गादीवर बसण्यासाठी आपल्या सख्ख्या भावांना ठार मारलं। हा क्रूर राज्यकर्ताच होता। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक आक्रमणं या औरंगजेबाने केली आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर ज्या क्रूर पद्धतीने हाल करून बर्बरतेने त्यांची हत्या करण्यात आली, हा इतिहास महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही आणि म्हणून अशा औरंग्या प्रवृत्तीला कुठेही स्थान
हे महाराष्ट्रामध्ये नाही. औरंगजेबाचं उदात्तीकरण कधीही महाराष्ट्र सहन करणार नाही. तर मालेगाव साखर कारखान्याची निवडणूक होती, त्यातच आता पाहिलेलं तर संजय राऊतांचं म्हणणं आहे की पक्षाचे राष्ट्रीय नेते अजूनही गावातच फिरत आहेत. चेअरमॅन केल्यावर 500 कोटी 24 तासात घेऊन येतो असं दादा म्हणाले होते. त्या संदर्भातलं त्यांनी वक्तव्य केलं. ज्यांना सहकार क्षेत्र समजत नाही, सहकार चळवळीमध्ये ज्यांचं योगदान नाही, या महाराष्ट्राला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून ते वसंतदादा पाटील साहेबांपासून ते अगदी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सहकार संस्कृती महाराष्ट्रामध्ये वाढली. सहकार चळवळीमुळे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांमध्ये आर्थिक चांगले दिवस आले आणि त्यामुळे सहकारी क्षेत्राचं ज्ञान नसल्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य संजय राऊतजी करत असतात. राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब हे शेतकरी आहेत, ते अभिमानाने नेहमी सांगतात. त्यामुळे सहकार चळवळीमध्ये जर कोणी भाग घेत असेल तर त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही. शेतीचा विषय आलेला आहे. पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे सांगितले की शेतकऱ्यांनी कर्ज जे आहे ते भरलीच पाहिजे आणि काल मुख्यमंत्री म्हणतात की योग्य सरकार युती सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हे स्पष्ट केलेलं आहे की योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य हे अंतिम असतं आणि त्यामुळे जो शब्द माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलेला आहे, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी दिलेला आहे, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी युतीचे नेते म्हणून दिलेले आहे, तो शब्द बळीराजाचा योग्य वेळेला शेतकरी कर्जमाफी करून युती सरकार तो शब्द पाळेल. भास्कर जाधव म्हणतात की मी आता राजकीय संन्यास घेणार आहे. शेवटी भास्कर जाधव साहेब हे शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी त्यांच्या काय भावना व्यक्त केल्या हे मी ऐकल्या नाहीत, पण तो शिवसेना पक्ष उभाटाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यामुळे त्याच्यावर अधिक काही राष्ट्रवादी म्हणून मी बोलू इच्छित नाही. भरत गोगोले यांच्या प्रश्नावर जयंत पाटलांनी टोळा लगावलेला आहे. सीएम होण्यासाठी आघोडी पूजा केली जाते, एखाद्या मंत्र्यांनी केलं तर एवढं गांभीर्याने का घेतात? शेवटी जयंत पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाचे प्रांताध्यक्ष आहेत. त्यांनी ते वक्तव्य केलं असेल तो त्यांचा अधिकार आहे, पण आम्हाला रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. जो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि ह्या विषयावर अधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बोलू इच्छित नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.